सभी इंग्लिश मीडियम में हो और मराठी एप्रिसिएशन का आंसर ढूंढ रहे हो, कैसे करना है नहीं करना, एक्सप्लेनेशन चाहिए, इस एक वीडियो में मराठी के सभी पोएम्स का बेस्ट एक्सप्लेनेशन दिया गया फॉर एप्रिसिएशन कि आप अपने मार्क्स को 100% सिक्योर कर सकते हो। तो इस वीडियो को पूरा देखो और अगर चैनल पर नए हो तो सब्सक्राइब कर लो। सो लेट्स वॉच। हॅलो एव्हरीवन. आज आपण तुमचा जो पद्य विभाग आहे, कवितेचा विभाग, ओके, त्याच्यावर आपल्याला थोडंसं रसग्रहणची कृती असते ती पहा, तर ते कशी करायची आहे ते आपण थोडंसं पाहूयात. आणि पद्य विभागामध्ये जो आपला पद्य विभाग असतो दुसरा, तर त्यामध्ये किती मार्क आपल्याला भेटतील किंवा जास्तीत जास्त आपण कसा स्कोअर करू ते थोडंसं यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर सगळ्या पोयमचे रसग्रहण आपण पाहणार आहोत एक एक करून. तो तुमचा पद्य विभाग असतो हा 16 मार्काचा पहा. तर त्यामध्ये पठित गद्य तुमच्या ज्या पूर्ण टेक्स्टबुक मधल्या पोयम आहेत त्या असतात. तर त्यामध्ये एक पोयम दिली जाते, त्याला आकलन कृती असा एक म्हणजे चौकटी पूर्ण करा, नावे लिहा वगैरे असे काही प्रश्न असतात. तर ते 2 मार्कासाठी असतात. ओके. नंतर अजून आकलन कृतीचाच असतो, तो पण 2 मार्काचा असतो, जसं की एका वाक्यात उत्तर वगैरे असं. नंतर येतं एक कवितेतील दिलेल्या कोणत्याही 2 ओळींचा सरळ अर्थ. ओके. तर तुम्हाला पोयम मधले ज्या ओळी दिल्या जातात त्याचा तुम्हाला एक मिनिंग लिहावा लागतो पहा. तर थोडंसं तुम्ही एक प्रस्तावना कवितेची केली, लेखकाचं नाव वगैरे, कवीचं नाव वगैरे लिहायचं आणि त्या ओळीचा तुम्हाला म्हणजे करता येईल असा एक सरळ अर्थ तुम्हाला 2 ते 3 लाईनमध्ये तुम्हाला त्या कवितेचा करायचा असतो आणि त्याला तुम्हाला 2 मार्क असतात. आणि काव्य सौंदर्य म्हणजे ज्या पोयमच्या म्हणजे लाईन दिलेल्या असतात त्याच्यावरून तुम्हाला काव्य सौंदर्य ही एक कृती सॉल्व करायची असते. तर हे पूर्ण 8 मार्काची कृती असते पहा. ओके. मध्ये नंतर येतं तुम्हाला कवितेवर म्हणजे आधारित कृती येतात. ते पण असं जसं की एका वाक्यात उत्तरे कोणते लिहा किंवा चौकटी पूर्ण करा असा एक प्रश्न असतो पहा. नंतर येतं मध्ये खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. तर पाठ्यपुस्तकातील कोणतीही एक कविता दिली जाते आणि ते ग्रहणास अनुकूल अशा 2 किंवा 4 ओळी ह्या आपल्याला कृतीपत्रिकेत दिल्या जातात. तर जास्त करून 2 ओळी अशा वगैरे दिल्या जातात. तर त्याचं तुम्हाला हे जे 4 मार्काचं रसग्रहण आहे तर ते तुम्हाला पॉईंटमध्ये लिहावं लागतं पहा. आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये. ओके. आशयामध्ये मग कवी कवयित्रीचं नाव, विषय, मध्यवर्ती कल्पना हे तुम्हाला लिहावं लागतं. ओके. काव्य सौंदर्यामध्ये त्या कवितेच्या ओळी ज्या आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं लिहावं लागतं. आणि भाषिक वैशिष्ट्यामध्ये काही ग्रामर वगैरे आलं असेल, ओके, अलंकार वगैरे, त्या गोष्टी तुम्हाला तिथं ॲड कराव्या लागतात. तर ह्या जो 4 मार्काचा रसग्रहणाची कृती आहे, ओके, त्यामध्ये तुम्हाला पॉईंटमध्ये आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये अशी ही कृती असते. तर ते तुम्हाला सॉल्व करावी लागते. आणि नंतर येतो प्रश्न दुसऱ्यातला कवितेवरील आधारित कृती. यामध्ये तुम्हाला म्हणजे कवितांची नावे दिली जातात 2. तर त्यापैकी तुम्हाला एक कविता सिलेक्ट करायची जी तुम्हाला परफेक्ट येतं. ओके. त्या कवितेचं कवी कवयित्री माहीत आहे, विषय माहीत असेल, शब्दार्थ येतात, त्याची मिनिंग माहीत असतील तर अशा प्रकारे अशी एक कविता तुम्हाला चूज करायची आहे. आणि त्याचं तुम्हाला एक त्याच्या आधारित काही प्रश्न विचारले जातात, त्याची ॲन्सर तुम्हाला द्यावी लागतात. तर कोणत्याही 2 कवितांची फक्त नावे देणे आणि त्यावर आधारित कृती असा एक 4 मार्काचा प्रश्न असतो. ओके. तो पण रसग्रहणच आपण म्हणू. तर यामध्ये कंपल्सरी हा प्रश्न असतो पहा, प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री. ओके. नंतर प्रस्तुत कवितेचा विषय हे कंपल्सरी असं तुम्हाला लिहावं लागतं. आणि प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ. ओके. जे पण तुमच्या पोयमच्या खाली किंवा डायजेस्टमध्ये जे अर्थ आहेत ते तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे प्रत्येक कवितेचं. मग ते 4 वगैरे दिले जातात शब्द, तर त्याला अर्धा गुण असतं आणि असे 2 मार्काची ती कृती असते. बाकी जे हे 4थ्या पासूनचा जो प्रश्न आहे, प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश, कवितेची भाषिक वैशिष्ट्य, कवितेतून व्यक्त होणारा विचार, सरळ अर्थ, म्हणजे त्या कवितेतून कोणत्याही 2 लाईन दिल्या जातात, तुम्हाला त्याचं मिनिंग लिहावं लागतं. आणि प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याची आणि न आवडण्याची कारणे. ये 3 क्वेश्चन आपको कंपल्सरी होते हैं. ओके. म्हणजे हे झाले आपले 4 मार्काचं. नंतर तुम्हाला एक म्हणजे प्रश्न असा विचारला जातो की कविता आवडली आणि न आवडली याची कारणं. ओके. हे एक झाले आपले 6 मार्क. तर त्यातून नंतर आपल्याला संदेश असेल, भाषिक वैशिष्ट्य किंवा व्यक्त होणारा विचार किंवा सरळ अर्थ यामधून तुम्हाला कोणताही एक प्रश्न हा विचारला जाऊ शकतो.
तर अशा प्रकारे ही मुद्द्यावर आधारित रसग्रहणाची कृती आहे पहा, 4 मार्काची. सेमी इंग्लिशला 8 मार्काची असते, ते पण आपण घेणार आहोत लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आपण एका पोयमचं रसग्रहण आज पाहूयात की कसं लिहायचं आहे. ओके, तर आता ह्या तुमच्या समोर कविता आहेत पहा सेमी इंग्लिशच्या. उत्तम लक्षण एक आहे, वस्तू आहे, आश्वासक चित्र, भरत वाक्य, खोद आणखी थोडेसे, आकाशी झेप घेरे आणि तू झालास मूक समाजाचा नायक. तर आज आपण एक उत्तम लक्षण हे एक पाहूयात की यामध्ये कसं आहे, प्रत्येक पोयम मधले जे मुद्दे असतात फक्त कवितेचा सरळ अर्थ सोडून बाकी सगळं एक सेम असतं. ओके, एका पोयमचे सगळे मुद्दे सेम असतात. तर ते थोडंसं तुम्ही जर पाठ केले तर तुम्हाला खूप सोपं असं जाणार आहे. तर आता उत्तम लक्षण हे पहा, आता तुम्हाला कवीचे नाव हे म्हणजे पाठ होणं आवश्यक आहे की संत रामदास आहे, नारायण सूर्याजी ठोसर, यांची रचना आहे ओवी आणि काव्यसंग्रह आहे श्रीदास बोध. तर तुम्हाला फक्त कवीचे नाव एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी 1 मार्क मिळून जातो. ओके, कवितेचा विषय विचारला जातो पहा, तर उत्तम माणसाची लक्षणे किंवा आदर्श व्यक्तीची लक्षणे. ओके, हे तुम्ही फक्त कवितेचा विषय असा पाठ करून ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही रसग्रहण केलं तर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. नंतर आहे यामध्ये स्थायी भाव म्हणजे शांत आणि आदर्श माणसे घडवण्याचा ध्यास, हे या उत्तम लक्षणामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. नंतर कवीचे जे लेखन वैशिष्ट्य आहे, तर प्रस्तुत कवितेची रचना ओवी या छंद प्रकारात केली आहे. आपल्याला माहिती आहे ओवी हा छंद प्रकार आहे. तर ओवी हा उच्चारणाला अत्यंत लवचिक असा रचना प्रकार आहे. हा रचना प्रकार आहे तो उच्चारायला एकदम आपला म्हणजे लवचिक आहे व सर्वसामान्यांना समजेल असा आहे. ओके, चुकीचे वर्तन, चांगले वर्तन ह्या दोन्ही बाबी सामर्थ्याने स्पष्ट शब्दात यामध्ये सांगितलेलं आहे. मग दासबोध या कृतीत व्यासंग आणि चिंतन हे समाजाचे व जनहिताचे एक सूक्ष्म असं आकलन आपल्यामध्ये यामध्ये दिसतं आणि सामाजिक जाणीव हे रामदासांच्या कवितेचे ठळक वैशिष्ट्य आहे. तर हे लेखन वैशिष्ट्य थोडंसं पाठ करून ठेवलं तरी 1-2-4 लाईन तुम्ही ॲड केली तर थोडंसं रसग्रहण तुमचं चांगलं होईल आणि आउट ऑफ मार्क मिळू शकतात. मग हे जे उत्तम लक्षण आहे त्यामध्ये मध्यवर्ती कल्पना विचारली, असा प्रश्न विचारला तर तुम्ही प्रस्तुत कवितेत रामदासांनी आदर्श व्यक्तीचे लक्षण सांगितले आहे. समाजात वावरताना कसे वागावे, काय करावे, काय टाळावे याचं त्यांनी स्पष्ट शब्दात निवेदन केलेलं आहे आणि समाजाने विवेकाने वागावे आणि कर्तबगार व्हावे ही तळमळ आपल्याला या पद्यातून व्यक्त होते. पहा, फक्त मध्यवर्ती कल्पना अशी जरी लिहिली तर तुम्हाला मार्क आउट ऑफ 2 भेटतील इथं. ओके, क्योंकि मुद्द्यावर आधारित हे रसग्रहण आहे. आता कवितेतून व्यक्त होणारा विचार असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्याच्यासाठी हे पाठ करून जा की प्रस्तुत कवितेत कवीने समाजात कसं वागावं त्यांचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि इतरांशी सहकार्यानं वागावं, कपट करू नये. ओके, वाचाळ माणसांना टाळावं, म्हणजे जे भांडणं वगैरे करणारे अशी माणसं आहेत त्यांना टाळा, उपकाराची परतफेड करा आणि उदारपणाने वागा, अशा अनेक गुणांचे आचरण करण्यास संत रामदास हे सांगत आहेत. उत्तम लक्षण यामधून. आता कवितेच्या आवडलेल्या ओळी हे इथं मी ब्लँक ठेवलेलं आहे कारण ते सगळ्यांचं वेगवेगळं असणार आहे. ओके, म्हणजे सगळ्या मुलांना वेगवेगळ्या कोणत्या ओळी आवडल्या असतील तर त्या ओळी तुम्ही आपल्या टाकायच्या आहेत की कोणत्या 2 ओळी तुम्हाला आवडलेल्या आहेत. आता ही एक प्रश्न म्हणजे हा प्रश्न येतोच कविता आवडण्याची आणि न आवडण्याची कारणे. तर तुम्हाला आवडलीच असं लिहायचं आहे कारण तुम्हाला ते सिलेबसमध्ये आहे, तुमच्या पुस्तकात अभ्यासात आहे आणि खरंच ह्या चांगल्या कविता आहेत. तर ही कविता मला फार आवडली आहे असं म्हणजे सुरुवात करायची आहे. कारण का आवडली तर कवितेतील विचार सर्वसामान्यांना पटण्यासारखा आहे आणि कवितेतील गुण अवगुण ओके हे संत रामदासांनी म्हणजे आपल्याला इथं परखडपणे सांगितलेलं आहे किंवा स्पष्टपणे सांगितलेलं आहे असं तुम्ही लिहू शकता. मग असा प्रश्नही असतो मुद्द्यावर आधारित की कवितेतून मिळणारा संदेश. तर प्रत्येक व्यक्तीने चांगले वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यासाठी वाईट काय चांगले काय हे समजून घ्यावे आणि प्रत्येकाने चांगला व्यक्ती बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामधून आदर्श आणि उत्तम समाज घडेल हा या पूर्ण पोयममधून किंवा या आपल्याला ओवीमधून आपल्याला हा संदेश भेटतो. तर अशा प्रकारे जर सेम तुम्ही रसग्रहणाची कृती केली 4 मार्काची
तर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. तर कवीचे नाव, कवितेचा विषय हा फिक्स असतो. शब्दार्थ जे पण तुमच्या डायजेस्टमध्ये आहे किंवा कवितेच्या खाली आहेत ते शब्दार्थ कोणताही येऊ शकतं, कोणतेही तुम्हाला 4 शब्दार्थ लिहावे लागतात. आणि बाकी जे मेन आहेत की व्यक्त होणारा विचार, ओके, आवडली न आवडण्याची कारणे, मिलनारा संदेश आणि लेखन वैशिष्ट्य, ये आपको थोड़ा सा इस तरीके से आप लर्न करते हो तो आपको एग्जाम में बहुत ही हेल्पफुल होगा. आणि पूर्ण म्हणजे हे जे आपण पाहिलेलं आहे ते तुम्हाला जे 4 मार्काचं पॅसेजमध्ये रसग्रहण आहे त्याच्यासाठी पण उपयोगी आहे. नंतर जे सरळ अर्थ लिहितो त्यामध्ये पण काही तुम्ही याच्यातलं हे टाकू शकता तुमचे विचार वगैरे. तर अशा प्रकारे हा रसग्रहण आहे. असंच एक एक टॉपिकचं रसग्रहण तुम्हाला भेटत जाईल. ओके, तर त्यासाठी जे चॅनलला नवीन आहेत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, आणि नेक्स्ट पोयमच्या रसग्रहणामध्ये लवकरच भेटूयात. धन्यवाद. हॅलो एव्हरीवन, आमच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. जसं की आपण रसग्रहण पाहत आहोत सेमी इंग्लिशचं. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण उत्तम लक्षण या पोयमचं रसग्रहण हे पाहिलेलं आहे. आता आज आपण पाहणार आहोत ती तुमची दुसरी जी पोयम आहे वस्तू. ओके, वस्तू या पोयमचं रसग्रहण जे मुद्द्यावर आधारित कृती असते ती कशी करायची आहे आणि काय काय त्यामध्ये कंटेंट टाकायचे आहेत ते आपण थोडंसं डिस्कस करणार आहोत. तर ही वस्तू पोयम आहे पहा. तर कवितेचं नाव हे वस्तू आहे. कवी किंवा कवयित्री भा धामनस्कर आहेत. रचना प्रकार आहे मुक्त छंद. ओके, ये मेंशन करना जरूरी आहे रचना प्रकार. जसं की याच्या आधी उत्तम लक्षणमध्ये ओवी असा होता. आता यामध्ये मुक्त छंद हा रचना प्रकार आहे. आणि काव्यसंग्रह भरून आलेला आकाश. ओके, ये आपने नहीं लिखा तो भी चलेगा. आता कवितेचा विषय काय आहे हे मोस्ट इम्पॉर्टंट असतं. तर निर्जीव वस्तूंचा सजीवपणा, वस्तूंनाही भावना असतात. ओके, या 2 गोष्टी यामध्ये मेन्शन करा की कवितेचा विषय. स्थायी भाव जो आहे तो लिहिला तरी चालेल किंवा हा स्किप केलं तरी चालेल. लेखन वैशिष्ट्य या कवितेचे काय आहेत? तर या कवितेची रचना मुक्त छंदातील असल्याने लेखन शैली ही मुक्त आहे. शब्द निवडण्यावर कोणतेही बंधन नाहीत. दैनंदिन व्यवहारातील सहजपणे वापरली जाणारी भाषा ही वाचकांच्या मनाला स्पर्श करते आणि अत्यंत हळूवार संवेदनशील भावना, चिंतनशीलता व प्रांजळपणा ही कवी या साध्या शब्दातून आपल्याला यामध्ये व्यक्त करताना दिसत आहे. ओके, आता या कवितेची जर मध्यवर्ती कल्पना आपण पाहिली तर निर्जीव वस्तूंनाही भावना असतात, त्यांनाही मन असतं. वस्तू आणि व्यक्ती यांच्यामध्ये एक अतूट नातं असतं पहा. वस्तूंशी वागण्याची पद्धतीतून ओके वस्तूंचे स्वरूप घडत जाते. म्हणून कोणतीही वस्तू नजरेला पडताच त्या वस्तूंच्या स्वरूपावरून व्यक्तीचे व्यक्तिमत्व आपल्याला कळते. आणि यावरूनच वस्तू असतात असं कवींना वाटते की वस्तू आणि माणसे यांच्यातील नातं या कवितेतून त्यांनी आपल्याला उलगडून सांगितलेलं आहे. हे मध्यवर्ती कल्पनामध्ये लिहिणं आवश्यक आहे. मग या कवितेतून काय विचार व्यक्त होतो बरं? तर निर्जीव वस्तूंना आपण मन असते असे म्हणतो. मग कवींच्या मते त्यांना मन आणि भावना असतात. ओके, वस्तू संवेदनशील असतात. म्हणून माणसाने वस्तूंशी प्रेमाने वागलं पाहिजे, आत्मीयतेने वागलं पाहिजे. जसं आपण माणसांशी वागतो तसंच वस्तूंशीही वागलं पाहिजे, हा महत्त्वाचा विचार यामध्ये मांडलेला आहे. मग कवितेची आवडलेली मतलब हर एक का अलग अलग आएगा, तो ये आप लिख सकते हो. जो भी आपको लाइन पसंद है वो आप यहाँ पे करना है. मग हे प्रश्न विचारला जातो कविता आवडण्याची आणि न आवडण्याची कारणे. ही कविता भावनिक त्यामुळेच मनावर भावते, त्यामुळे ही कविता मला आवडते. आधुनिक जगात वावरताना कोणालाही ही कविता आवडेल अशीच आहे. एका वेगळ्याच म्हणजे चाकोरी बाहेरचा विचार कवींनी आपल्याला या कवितेतून मांडलेला आहे. सहसा आपण वस्तू आणि तिचा वापरणारा म्हणजे माणूस यांना वेगळं मानतो, पण तसे न करता वस्तूंशी प्रेमाने वागलं पाहिजे हा नाविन्यपूर्ण विचार किंवा वेगळा भाव या कवितेतून आपल्याला व्यक्त झालेला दिसतो. म्हणून ही कविता मला खूप आवडते. असं लिहिलं तर तुम्हाला आउट ऑफ 2 मार्क इथं भेटू शकतात. आता कविता जी आहे त्यातून आपल्याला संदेश काय भेटलेला आहे? तर वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात. ओके, व्यक्ती आणि वस्तू यामध्ये अतूट नाते तयार होते आणि आपण वापरलेल्या वस्तूच्या रूपाने आपले अस्तित्व शिल्लक राहते. याचा उपयोग संपला की आपण त्याला टाकून देऊ नये. त्यांना टाकून देणं म्हणजे आपले अस्तित्व स्वतः म्हणजे संपून टाकणं. हे टाळण्यासाठी आपण वस्तूशी स्नेहाने म्हणजेच प्रेमाने, संवेदनशीलपणे हे वागलं पाहिजे, असा या कवितेतून आपल्याला संदेश
मिळत आहे. तर ह्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सेकंड म्हणजे तुमची जी दुसरी पोयम आहे ते आपण डिस्कस करणार आहोत. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हॅलो एव्हरीवन, जसं की आपण एक एक पोयमचं रसग्रहण पाहत आहोत. तर आपण उत्तम लक्षण एक पोयम पाहिली, नंतर पाहिलं आपण वस्तू. आता जी तिसरी पोयम आहे तुमची आश्वासक चित्र, याचं आपण मुद्द्यावर आधारित कृती कशी सॉल्व करायची आहे ते आपण डिस्कस करणार आहोत. तर आश्वासक चित्र हे कवी किंवा कवयित्रीचं नाव आपण म्हणू तर नीरजा आहे, नीरजा राजन धुळेकर. रचना प्रकार सेम वस्तू जसं होतं, मुक्त छंद हा रचना प्रकार आहे या पण पोयमचा. आणि काव्यसंग्रह जर पाहिलं आपण निरर्थकाचे पक्षी यातून हे घेतलेलं आहे. आता कवितेचा विषय काय आहे तर स्त्री पुरुष समानतेचे आश्वासक चित्र यामध्ये आपल्याला विषय आहे. आणि स्थायी भाव जो विस्मय आहे, आश्चर्य आहे आणि मनातील आशावाद. ओके, आता कवयित्रीची जी लेखन वैशिष्ट्ये आहे त्यांनी कशा पद्धतीने लिहिलेलं आहे. साध्या विधानातून कवयित्रीने खोलवर विचार मांडलेला आहे. आधुनिक जगातील स्त्री पुरुष समानता हा विचार अगदी सहजपणे व्यक्त होतो. मुलगा व मुलगी यांचा भावी आयुष्यातील जो समानता आहे, सामंजस्यपणा आहे, ते आश्वासक चित्र या कवयित्रीने या प्रत्येकारणपणे यामध्ये प्रकट केलेलं आहे. हे त्यांचं एक लेखन वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. आता या पोयमची मध्यवर्ती कल्पना काय आहे तर सध्याच्या काळात लक्ष टाकले असं जाणवतं. आजच्या युगातही स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं जातं, पण कवयित्रींना मुलगा व मुलगी यांच्या खेळण्यातून त्यांच्यामध्ये हळूहळू सामंजस्य निर्माण होत जाताना दिसत होतं. हीच मुले मोठी झाल्यावर सामंजस्याने वागून समाजामध्ये स्त्री पुरुष समानता आणि प्रस्थापित करतील आणि स्त्री पुरुष समानताचा आशावाद हीच या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. आता ही जी कविता आहे त्यामधून काय विचार व्यक्त होतो बरं तर अजूनही समाजाने पूर्णपणे स्त्री पुरुष समानता स्वीकारलेली नाही. हे निराशाजनक चित्र आहे, परंतु भावी काळ हा स्त्री पुरुष समानतेचं तत्व आतापासून मान्य करून स्वीकारत आहे आणि स्वीकारलेलं म्हणजे त्यांनी पण स्वीकारलं पाहिजे असा विचार या कवितेतून मांडलेला आहे. कविता आवडली न आवडली म्हणजे कवितेची ओळी त्या तुमच्यावर डिपेंड राहील की कोणती आवडली. आता कविता आवडण्याची आणि न आवडण्याची कारणे तर ही कविता मला आवडलेली आहे. ही आमच्या पिढीची कविता आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्त्री पुरुष समानतेचे मूल्य तसेच आमच्या मनातील विचार व्यक्त होतात आणि आम्ही आपापसात वागताना आमच्या मनामध्ये मुलगा मुलगी हा भेदच नसतो. त्यामुळे ही स्त्री पुरुष समानतेचं मूल्य रुजवणारी चिंतनशील कविता आहे. त्यामुळं ही कविता मला खूप खूप आवडलेली आहे. तर असे काही पॉईंट आहेत ते तुम्ही असेच्या असे जर पाठ करून रसग्रहणाच्या कृतीमध्ये लिहिले तर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतील. तर आता भेटूयात नेक्स्ट पोयमच्या रसग्रहणामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. हॅलो एव्हरीवन, जसं की आपण पूर्ण पोयमचं रसग्रहण घेत आहोत सेमी इंग्लिशचं. तर आज आपण घेणार आहोत जी तुमची पोयम आहे भरतवाक्य. ओके, 12 नंबरची जी पोयम आहे तुमची भरतवाक्य ही आज रसग्रहणाच्या कृती म्हणजे मुद्द्यावर आधारित कृतीसाठी आपण डिस्कस करणार आहोत. तर पाहूयात या पोयममध्ये काय आहे. ओके, तर कवी कवयित्रीचं नाव जर आपण पाहिलं तर मोरोपंत आहे, मोरेश्वर रामजी पराडकर. ओके, या कवितेचा रचना प्रकार जर आपण पाहिला तर आर्या किंवा पंडिती काव्य असं आपण लिहू शकतो. आणि ही केकावली या काव्यसंग्रहातून घेतलेली कविता आहे. कवितेचा विषय काय आहे तर परमेश्वर भक्तीने परिवर्तन होतं हा म्हणजे विषय आहे. आणि स्थायी भाव म्हणजे या कवितामध्ये शांत, सम आणि दुःख, ओके, या गोष्टी यामध्ये आपल्याला हा भाव आपल्याला यामध्ये पाहता येईल. आणि कवीने जे लेखन केलेलं आहे या कवितेचं त्याचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर ही कविता आर्या या वृत्तात लिहिलेली आहे. आर्याची चाल की जनमानसात खूप लोकप्रिय झालेली आहे. पहा, ही कविता चालीमुळे गुणगुणत राहावीशी असं वाटतं. या कवितेत सुजन वाक्य, ओके, संदद्री कमळी आणि कुजविघ्न गाथा, सत्यत्व, सकल कामना यांसारख्या संस्कृत शब्दामुळे कवितेला एक जरा भारदस्तपणा आलेला आपल्याला दिसून येतो. भक्ती मार्गाकडे वगळताना कोणत्याही मोहाला बळी पडू नये हा एक नवा किंवा हटकेबाज विचार या कवितेतून मांडलेला आहे. तर या कवितेची मध्यवर्ती कल्पना जर आपण पाहिली तर माणसाने नेहमी संत सज्जनांच्या सहवासात राहावे, खोटा अभिमान न बाळगता, मोहाला बळी न पडता सत्य कर्म करून सज्जनांच्या सहवासात राहावे
ही शिकवण आपल्याला या कवितेतून मोरोपंत देत आहेत. ओके, आणि व्यक्त कोणता विचार होत आहे या कवितेतून, तर माणसाने सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे. दुराभिमान, गर्विष्ठपणा, वाईट विचार आपल्या मनातून नष्ट झाला पाहिजे आणि चांगल्या विचाराचे वळण लागावे. सज्जनांचे वागणे, त्यांचं विचार हे अंगीकारावं, हा विचार या कवितेतून मांडलेला आहे. कवितेच्या आवडलेल्या ओळी तुमच्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या राहतील, तर ते तुम्ही तिथे लिहायचं आहे. नंतर जो कविता आवडली असेल तर आवडली आणि न आवडण्याची कारणे म्हणून एक प्रश्न विचारला जातो. तर ही कविता मला खूप आवडते कारण कवितेत चांगले वागण्याचा सल्ला हा दिलेला आहे. पण चांगलं म्हणजे काय हे अतिशय सोप्या पद्धतीने या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. पण या कवितेत काही संस्कृत शब्दामुळे अर्थ कळण्यास थोड्या अडचणी येतात, जसं की इथं आपण पाहिले. ओके, कृजन, विघ्नबाता, सत्यम, सकल कामना यांसारखे जे संस्कृत शब्द यामध्ये यूज केलेले आहेत त्यामुळे थोडंसं मिनिंग समजत नाही, तर त्या थोड्याशा अडचणी येतात. ही पण या कवितेची जी नावड निर्माण करणारी बाब आहे, म्हणजे फक्त जे संस्कृत भाषेचे शब्द जे वापरलेले आहेत त्याच्यामुळे थोडासा कविता आवडत नसण्याची ही एक गोष्ट होऊ शकते. पण जे बाकी जर आपण पाहिलं, चांगले वागण्याचा सल्ला दिलेला आहे, अतिशय सोप्या पद्धतीने मांडलेला आहे, ते तुम्ही त्यामध्ये लिहू शकता. आता या कवितेतून त्या प्रस्तुत कविता जी आहे भरतवाक्य, यामधून संदेश आपल्याला कोणता मिळत आहे, तर नेहमी संत सज्जनांच्या संगतीने राहावं, त्यांच्या सहवासामुळे चांगले वागण्याचं दर्शन घडतं आणि नेहमी ईश्वराचे नामस्मरण करत राहावे, म्हणजे वाईट कल्पना, वाईट विचार ह्या मनात येत नाही, हा संदेश आपल्याला या कवितेतून मिळत आहे. आता नंतर ह्याच्यानंतरची जी पोयम आहे खुद आणखी थोडेसे, ते एक व्हिडिओ लवकरच तुमच्या समोर येईल. तर त्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशा प्रकारे जर तुम्ही रसग्रहण करता तर तुम्हाला आउट ऑफ रसग्रहणाचे मार्क हे भेटतील. ओके, तोपर्यंत धन्यवाद. हॅलो एव्हरीवन, आपली सेमी इंग्लिशची रसग्रहणाची किंवा ॲप्रिसिएशन आपण म्हणून त्याची सिरीज चालू आहे. तर आता आपली जी नेक्स्ट पोयम आपण घेणार आहोत ती आहे खुद आणखी थोडेसे. ओके, तर या पोयममध्ये काय आहे ते आपण थोडक्यात डिस्कस करणार आहोत. तर खुद आणखी थोडेसे ह्या पोयमचे जे कवी आहेत ते कवित्री आहेत त्या आसावरी काकडे आहेत. पहा, रचना प्रकार जर आपण म्हणू तर अष्टाक्षरी ओवी आपल्याला ह्याचा रचना प्रकार दिसत आहे आणि लाहो या काव्य संग्रहातून ही पोयम घेतलेली आहे. तर कवितेचा विषय काय आहे, जीवन जगण्यास सत्य गोष्टीची गरज असते, प्रयत्न आणि सकारात्मकपणा यांचं महत्व, जैसे कि पॉजिटिविटी इसमें से हमें बताई गई है, उसका इम्पॉर्टेंट हमें यहाँ पे बताया गया है. स्थायी भाव जर आपण पाहिला भाव तर एक उत्साहाचा भाव या पोयममधून आपल्याला दिसेल. तर लेखन वैशिष्ट्य, ओघवत्या भाषेमुळे कवितेला सौंदर्य प्राप्त झालेले आहे. सारी खोटी नसतात नाणी या शब्दातून जीवनाचा आशावाद व्यक्त होतो. पहा, एक आशा मिळते आपल्याला, तर आशावाद व्यक्त होतो. प्रत्येक चरणात 8 अक्षरे आणि प्रत्येक कडव्यात 4 चरण अशी ओळीची रचना आहे. ओके, आणि संपूर्ण कविता ही जीवनाकडे आशावादी दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळेल या विचाराने ही कविता पूर्ण भरलेली आहे. आता या पोयमचं जर मध्यवर्ती कल्पना आपण पाहिली तर संयम, आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी यांच्या योगाने कार्यसिद्धीस नेता यावे हा विचार या कवितेच्या म्हणजे केंद्रस्थानी आहे किंवा त्याच्यावर जास्त फोकस केलेला आहे. जीवनात अपयश येण्याच्या खूप घटना घडतात, म्हणून माणसाने कोलमडून न जाता आपल्याला यश मिळेलच अशी आशा बाळगावी, असा आशावाद या कवितेच्या मध्यवर्ती कल्पनामध्ये आपल्याला दिसून येईल. आता यातून काय विचार व्यक्त होतो बरं, तर जीवनात कष्ट करून सुद्धा अनेकदा यश हुलकावणे देते. ओके, यामुळे माणसे नाउमेद होतात. ओके, नाउमेद होतात म्हणजे उमेद सोडून देतात. तर तसं न राहता हा विचार कवितेनं म्हणजे कवीने जे केलेला आहे, तर माणसाने नाउमेद न राहता सतत प्रयत्न केला पाहिजे. ओके, म्हणजे खचून गेलं न पाहिजे हा विचार या कवितेतून मांडलेला गेलेला आपल्याला दिसून येतो. कवितेच्या ओळी ज्या आहेत तुम्ही लिहू शकता, कोणत्या ओळी आवडल्या आहेत. तर आवडली आणि न आवडण्याची कारणामध्ये काय येईल, तर ही कविता मला खूप आवडली. कविता वाचताना निराशेचे गळप दूर झाले. ओके, म्हणजे निराशा दूर झाली. प्रयत्नात परमेश्वर आहे, म्हणजेच प्रयत्न करत राहण्याचं यशाचं खरं एक गमक आहे, हे यामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. खुद आणखी थोडेसे या शब्दांनी मनाला एक उभारी येते. ओके, आणि कवितेतील विचार माणसाला चांगले आणि प्रयत्नवादी जीवन जगण्याची एक प्रेरणा देतात. एक मोटिवेशनल एक पोयम आहे.
ओके, आता नंतर यातून काय संदेश मिळतो, तर आयुष्यातील प्रत्येक क्षण हा सुखाने भरलेला नसतो. ओके, सुख दुःख येतच असतात. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, या म्हणजे वाक्यामुळे किंवा या पंक्तीमुळे सुखापेक्षा जीवनाचा सदोदित असा अडचणीच असतात. या अडचणींना घाबरून न जाता सकारात्मक दृष्टिकोन बाळगायला पाहिजे. ओके, आणि समाजात सगळीच माणसे अगदी वाईट नाही, सगळीकडे वाईटपणा खोटेपणा असा भरलेला असतो असे मानू नये. तर प्रयत्न हे वाळूचे कण रगडतात तेलही गळे. ओके, आणि म्हणजे प्रयत्न केलाच पाहिजे असा हा संदेश आपल्याला या कवितेतून खुद आणखी थोडेसे या कवितेतून आपल्याला भेटत आहे. ओके, अभी नेक्स्ट पोयम आकाशी झेप गेरे पाखरा हे आपण पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. ओके, चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅलो एव्हरीवन, आज आपण जी तुमची 16 नंबरची पोयम आहे आकाशी झेप गेरे, या पोयमचं रसग्रहण आपण थोडक्यात पाहणार आहोत. मुद्देसूद, मुद्द्यावर आधारित कृती किंवा जे रसग्रहणाची 4 मार्काची ॲक्टिव्हिटी येते त्याच्यासाठी पण हे तुम्हाला हेल्पफुल राहील. तर आकाशी झेप गेरे या कवितेचे नाव आहे आणि कवी आहेत जगदीश खेबुडकर. रचना प्रकार आहे गीत रचना आहे किंवा संदेश प्रधान आहे असं तुम्ही लिहू शकता. काव्यसंग्रह एक चित्रपट गीत आराम हराम है हे भावगीत आहे. ओके, त्यातून हे घेतलेलं आहे. कवितेचा विषय काय आहे, स्वसामर्थ्य व स्वातंत्र्य मोलाचे असते किंवा स्वसामर्थ्यावर ध्येय साकार करण्याची इच्छा हे या कवितेचा विषय आहे. स्थायी भाव यामधून जर पाहिला तर एक उत्साह किंवा एक प्रेरणा आपल्याला यातून दिसेल. आता लेखनाचे वैशिष्ट्य, जे कवी आहेत जगदीश खेबुडकर यांचं जे लेखन वैशिष्ट्य आहे ते ध्रुपद व कडवी अशी या कवितेची सुटसुटीत रचना यामध्ये आपल्याला दिसेल. रसाळ शब्दकळा व नेमके मर्म सांगणारी भाषा ही या कवितेतून आपल्याला दिसेल. आणि प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे प्रतिकारांच्या माध्यमातून थेट मनाला भिडलेला आहे अशी शब्दरचना कवीने यामध्ये वापरलेली आहे. फळ रसाळ मिळते यामुळे अनुप्रासचा सुंदर उपयोग या लेखन वैशिष्ट्यामध्ये लेखकाने केलेला आहे. तर याची जर मध्यवर्ती कल्पना आपण पाहिली, स्वतःच्या क्षमतेवर आणि सामर्थ्यावर विश्वास ठेवावा व यशासाठी दमदार पाऊल पुढे टाकावे. तत्कालीन म्हणजे तात्पुरत्या सुखाचा मोहोपायी बळी पडू नये. सुख लोलुपतेपणा किंवा मनाला अडकू देऊ नये अशी या कवितेची मध्यवर्ती कल्पना आपल्याला दिसून येते. आणि या कवितेतून काय विचार व्यक्त होतो बरं, दैव नशीब नशिबात असलेले तेच मिळणं अशी समजूत करणाऱ्या माणसाची कवी ही समजूत दूर करायला सांगत आहे. ओके, कवीच्या मते माणसाने स्वतःचं सामर्थ्य ओळखलं पाहिजे. ध्येयाचे शिखरे पादांक्रात करण्यासाठी स्वसामर्थ्य किंवा प्रयत्न केला पाहिजे हा एक विचार या कवितेतून आपल्याला स्पष्ट होताना दिसत आहे. ओके, हे आवडली न आवडल्याची कारणे आवडलेल्या ओळी तुम्ही लिहू शकता कोणती आवडली. आता कविता जी आवडली आणि न आवडण्याची कारणे, तर मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगते की कविता मला खूप आवडलेली आहे असंच लिहायचं आहे. ही कविता म्हणजे एक गाजलेलं भावगीत आहे. पहा, त्याची चाल संगीत ऐकलं की हे गीत ऐकत राहावं व म्हणावंसं वाटतं आपल्याला. अवतीभवती मोहाचा पसारा आहे, त्यात मन सहजपणे अडकतं. म्हणून कवी म्हणतात, तुझ भवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया. कष्ट केल्याशिवाय खस्ता खाल्ल्याशिवाय फळ मिळत नाही. तुम्हाला माहीत आहे, जेवढं आपण मेहनत करू, मेहनत केल्यानंतरच त्याचं फळ आपल्याला भेटतं. हेच या कवितेत कवीने सांगितलेलं आहे. कष्टाविना फळ ना मिळते, तुझं कळते परी न वळते असे म्हटले जाते. यास थोडासा विरोध जाणवतो, हे थोडंसं खटकत आहे. ओके, तर अशा प्रकारे जर तुम्ही कवितेचे एक्झाम्पल्स काही ओळीच्या दिल्या आणि असं जर आवडली न आवडण्याची कारणेमध्ये जर लिहिलं तर तुम्हाला आउट ऑफ मार्क हे रसग्रहणामध्ये भेटू शकतात. मिळणारा संदेश, आता या कवितेतून काय संदेश भेटतो बरं, तर माणसाने कष्टावर विश्वास ठेवला पाहिजे. ओके, हरी देईल पलंगावरी असे मानू नये. ओके, म्हणजे आयतं बसून आपल्याला सगळं मिळेल असं मानायचं नाही. नशिबावर अवलंबून राहण्यापेक्षा प्रयत्नवादी बना, प्रयत्न करत राहा. केवळ देहाला तृप्त करणारी सुखे महत्त्वाची नसतात. आपल्या प्रयत्नांना गगनभरारी मारली पाहिजे, प्रयत्नांनी त्यातच खरं सुख असतं. या कवितेतून आपल्याला असा संदेश हा भेटत आहे. तर आता नेक्स्ट पोयम आपण घेऊयात नेक्स्ट सिरीजमध्ये, म्हणजे नेक्स्ट ह्याच्यामध्ये की तू झालास समाजाचा मूकनायक. ओके, तोपर्यंत धन्यवाद अँड ऑल दी बेस्ट. हॅलो एव्हरीवन, आपण एक एक पोयमचं रसग्रहण पाहत आहोत. तर आजची जी पोयम आहे तुमची
तर ते आपण पाहणार आहोत. तू झालास मूक समाजाचा नायक, ही पोयम आज आपण डिस्कस करणार आहोत रसग्रहणासाठी. तर यामध्ये तू झालास मूक समाजाचा नायक हे कवितेचं नाव आहे. कवी आहेत ज.वी. पवार आणि कवितेचा जर रचना प्रकार आपण पाहिला तर मुक्तछंद हा त्याचा रचना प्रकार आहे आणि नाकेबंदी या काव्य संग्रहातून ही कविता घेतलेली आहे. कवितेचा विषय काय आहे तर अन्यायाविरुद्ध लढा किंवा डॉक्टर आंबेडकरांचे महात्म्य आणि गौरव या कवितेतून आपल्याला दिसतं. आणि जर भाव आपण पाहिला तर उत्साह आहे, क्रोध आहे, आनंद आहे, विद्रोह आहे, अशा प्रकारचा भाव आपल्याला या कवितेतून आपल्याला दिसेल. आता कविता जी लिहिलेली आहे कवीने जे ज.वी. पवार यांनी, तर त्याचं वैशिष्ट्य काय आहे लेखनाचं तर कविता मुक्तछंदात आहे. तू परिस्थितीवर स्वार झालास, इतिहास घडवलास, आकाश हादरले, पृथ्वी डचमळली, चवदार तळ्याला आग लावली, अशा शब्दप्रयोगांनी ही कविता एक ओजस्वी बनलेली आहे, म्हणजे अट्रॅक्टिव्ह बनलेली आहे. दलित समाज शांत झाला आहे ही बाब चवदार तळ्याचे पाणी थंड झाले आहे या शब्दातूनच व्यक्त होतो. सामाजिक रूढी, परंपरा आणि नाकावरून नव्या समाजाची जडणघडण करण्याचा प्रयत्न या लेखन वैशिष्ट्य यामध्ये दाखवत आहे की कवीने कशा प्रकारे ते लिहिलेलं आहे. तर हे लेखन वैशिष्ट्यामध्ये येईल. आता मध्यवर्ती कल्पना जर आपण पाहिली तर डॉक्टर बाबासाहेबांनी केलेल्या महान कार्याबद्दल त्यांचे महात्म्य कथन करण्यासाठी ही कविता लिहिलेली आहे. या कवितेत सगळं आपल्याला डॉक्टर आंबेडकरांबद्दल आपल्याला यामध्ये माहिती भेटेल. सावित्री आणि गंधारी या नद्यांच्या काठी वसलेलं जे महाडमधील चवदार तळं आहे ते सत्याग्रहाने दलित समाजाला एक नवा जन्म दिलेला आहे. खचलेल्या मनांमध्ये आत्मविश्वास निर्माण केलेला आहे आणि बाबासाहेबांनी ते कर्तबगारी या कवितेचा बाबासाहेबांची कर्तबगारी या कवितेचा विषय हा बनलेला आहे. आता जर या कवितेतून व्यक्त होणारा विचार जर आपण पाहिला, पारंपरिक वर्णन व्यवस्थेने नाकारलेल्या व दैन्य दारिद्र्याच्या चिखलात कितपत पडलेला समाज ह्या आंबेडकरांनी बाहेर स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांना मदत केली. चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला दलित चळवळीचा तेज प्राप्त करून दिलेला आहे. पण आता मात्र तोच दलित समाज थंड झालेला आहे. त्यांना बाबासाहेबांनी मिळवून दिलेले तेज आता विसरून गेलेले आहे. याविषयी या कवितेमध्ये हा विचार मांडलेला आहे. ओके, आता कविता आवडलेली ओळी तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता. आता आवडण्याची आणि न आवडण्याची कारणे, यामध्ये ही कविता मला अतिशय आवडलेली आहे कारण कविता वाचताना बाबासाहेबांची महानता स्पष्ट होते. कवितेतील शेवटच्या कडव्यात मात्र वेगळा अर्थ जाणवतो. पहा, दलित समाजातील दुःखाची जाणीव केवळ शेवटच्या 4 ओळीमध्ये आपल्याला व्यक्त झालेली दिसते. मात्र त्या अगोदरच्या सर्व ओळी ह्या जाज्वल्य किंवा भक्तीच्या पार्श्वभूमीवर अशा मनाला व्याकुळ करतात. एकूणच दुःखभाव हा या कवितेचा आत्मा हा आपल्याला दिसून येतो किंवा आत्मा आहे. आता या कवितेतून आपल्याला कोणता संदेश भेटत आहे तर अज्ञान, दारिद्र्य, जातीयता या भोवऱ्यात अडकून पडलेला जो समाज आहे त्या समाजाला बाबासाहेबांनी बाहेर काढले, सन्मान, आत्मविश्वास मिळवून दिला. पण आता मात्र त्यांचे तेज मावळले आहे. या दलित समाजाने पुन्हा पूर्वीप्रमाणे विषमतेविरुद्ध लढण्यास सिद्ध व्हावे अशी इच्छा कवी व्यक्त करत आहेत आणि हा या कवितेचा मेन संदेश हा आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारची ही कविता आहे, तू झालास मूक समाजाचा नायक. तर तुम्हाला अशा प्रकारे सगळ्या कवितेचं आपण रसग्रहण आता एक व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. अशा प्रकारे जर तुम्ही रसग्रहण करत असताल तर पेपरमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. ओके, तर या प्रकारे तुम्ही रसग्रहण करा. थँक्यू व्हेरी मच. आणि जे पण चॅनलला नवीन आहेत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. आता पेपरपर्यंत असंच आपण नवीन व्हिडिओ, इन्फॉर्मेशन आपल्याला तुमच्यापर्यंत देण्याचा मी प्रयत्न करेन. थँक्यू सो मच.